गेल्या काही काळात बाबा बुवांचं प्रस्थ चांगलंच वाढलेलं बघायला मिळालं। असं असतानाच पुण्यातही एका बाबा संदर्भात चर्चा सुरू झाली आहे। या बाबाचे अनेक व्हिडिओ भक्तांनी व्हायरल केले आहेत। ते व्हिडिओ पाहून हा बाबा कोण, तो नेमका काय उपचार करतो याची उत्सुकता अनेकांना लागली। यातलं वास्तव काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। तर हे बाबा आहेत उमेश तागुंदे। या बाबाचे शिष्य त्याचे पाणी आणि दुधाने पाय धुतात आणि ते पाणी आणि दूध प्राशन करतात। असे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। एबीपी माझाच्या बातमीची दखल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे। अन्निसने पुण्यातल्या वारजे पोलिसात तक्रार केली आहे, भोंदूवर कारवाईची मागणी केली आहे। तर त्याच्या आर्थिक बाबींचीही चौकशी व्हायला हवी असंही अन्निसने म्हटलंय। आता आम्ही जेव्हा ह्या पोलीस स्टेशनला आलो तर पोलिसांनी एक प्राथमिक चौकशी केलेली आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। पण आम्ही असं म्हटलं की याची सखोल चौकशी झाली पाहिजे। ज्या पद्धतीचे व्हिडिओ त्यांनी केलेले आहेत त्याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन स्पष्ट दिसतं आहे, ज्याच्यामध्ये स्वतःच्या अंगात दैवी शक्ती आहे असं दाखवून लोकांच्या समस्या सोडवणं असू द्या किंवा महिलांच्या बाबतीत काही जे कृत्य व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते देखील ऑब्जेक्शनेबल आहे। आणि चमत्कार देखील जळता कापूर खाण्याचा व्हिडिओ मी पाहिलेला आहे की असं लोकांना भासवतं की माझ्या अंगात काहीतरी दैवी शक्ती आहे। आणि ज्या पद्धतीने तो हे सगळं करतो आहे आणि ज्या पद्धतीने त्याच्याकडे सोच आहे की अशा पद्धतीचे काय आर्थिक स्रोत आहेत त्याचे की ज्याच्या माध्यमातून तो एवढे पैसे गोळा करतोय त्याची पण चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। तर आध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेने नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। इथं मी ज्या दिवशी गुरुपौर्णिमेला बसलो होतो त्यावेळेस मी काय कुणाला म्हणलो नाही की तुम्ही माझे पाय धुवा, पाणी प्या। उलट मी ते नाही म्हणत होतो सगळ्यांना। मात्र त्यांची भावना होती, त्यांची श्रद्धा होती। मग त्यांच्या भावनेला आता त्यांनी म्हणजे मी स्वतः काय सांगितलं नाही, पण त्यांनी स्वतः पाय धुवून पाणी पिलं। कारण मी त्यांना नको म्हणलं होतं। मग त्यांनी आम्हाला म्हणजे की नाही पप्पा तुम्ही नाही का आमचे गुरु आहेत आणि आमची ते मनात इच्छा आहे, भावना आहे, म्हणून त्यांनी पाय धुवून पाणी पिलं। तेवढं माझ्या गुरूंचे माझे उपकार होते म्हणून मी त्यांचे पाय धुवून पाणी पिलं। ते माझ्या श्रद्धेचा भाग आला। मी इतरांना तर काय पाय धुवून दिले म्हणजे नको म्हणत होतो, पण तरी त्यांनी पाय धुतले। आणि पुण्यामध्ये आणखी एक अंधश्रद्धेचा प्रकार समोर आलेला आहे आणि एका लैंगिक शोषण एका लहान मुलीचं झाल्याचं प्रकरण समोर आलं। त्यामुळे आता तिकडे देखील जोरात चर्चा सुरू झाली आहे आणि लहान मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी स्वप्नील लांडे विरोधात गुन्हा दाखल झालाय। दैवी शक्ती प्राप्त आहे असा दावा करत हे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप आहे। स्वप्नील लांडेने किती जणींचं शोषण आतापर्यंत केल्याचा शोध सुरू झालाय। सध्या पीडित मुलीचं काउन्सिलिंग सुरू आहे। स्वप्नील लांडे पुण्यातल्या बिब्बेवाडीचा रहिवासी असल्याचंही समोर येतं।